तर प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंचांना कर्तव्य पथाच्या संचलनासाठी केंद्र सरकारकडून विशेष आमंत्रण देण्यात आलंय। महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवणाऱ्या सरपंचांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातून विशेष कामगिरी करणाऱ्या सरपंचांचा यामध्ये समावेश आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी। उद्याच्या 26 जानेवारीच्या परेडसाठी आम्हा सरपंचाला जे निमंत्रण दिलेलं आहे ते आमच्यासाठी एक सन्मान आहे आणि पुढच्या काळामध्ये हा दिलेला आमचा जो सन्मान आहे, पुढच्या काळामध्ये होणारं आमच्याकडून कार्य त्यासाठी आम्हाला मोठं प्रोत्साहन मिळणार आहे। आम्ही भारत सरकार आणि मोदी साहेब यांचे या ठिकाणी आभार मानतो। मला खूप छान वाटतंय की मी इथं आमंत्रित केलंय। मला गेल्या वर्षी पण केलं होतं आणि या वर्षी पण केलंय। खूप छान वाटतंय। मी मोदी सरकारांना म्हणजे आभार मानते मी त्यांचे की मला त्यांनी पुन्हा संधी दिली इथे येण्याची। मी मोदी साहेबांची खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आणि मी आमच्या जिल्हा समितीची बी खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला यासाठी निमंत्रित केलं। आज आम्हाला आज बोलवला हा आणि जो उद्याचा जो सोहळा आहे याच डोळा पाहण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल भारत सरकारचे तसेच महाराष्ट्र शासनाचे, आमच्या रायगड जिल्ह्याचे सीओ साहेब, तालुक्याचे BDO साहेब असतील आणि आमचे ग्रामसेवक असतील यांना सर्व नागरिकांनाही धन्यवाद देतो आणि हा सोहळा पाहण्यासाठी जी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतोय। खूप असा बहुमान आहे की 5 वर्षाचं सार्थक झाल्यावानी वाटत आहे। श्री देशाचे नरेंद्रजी मोदी यांना मी आभार मानते। त्यांनी का सरपंचांना हा बहुमान त्यांनी या पंचायत राजद्वारे आम्हाला देण्यात आला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।